2 चपात्या, त्याच्यानंतर भाकरी पण कराव्या लागतात. मग करायचं भरीत वांग्याचं. सकाळी बघा मी हे धपाटे भाकरीचं का अशी वांग्याची भाजी केली होती सकाळी पोराच्या डब्याला. माझं काम कसं आहे ना, थांबत असतं. मला एकदम काम करता येत नाही, कारण माझी कंबर खूप दुखते. त्याच्यामुळं मी दमादमाने काम करते, नाही का, जसं होईल तसं काम करते. तर आता भाकरी केल्या 2 चपात्या केल्या, दोघी 2 पुरीवांना 2 चपात्या. आता मला 1 भाकर टाकावी आणि रात्रीची 1 भाकर आहे. मग रात्रीची भाकर आम्ही काय टाकून वगैरे देत नाही, कारण आपण त्याच्यासाठीच आपलं गाव सोडून आलेला असतो. आम्ही रात्रीचं असं काही टाकून देत नाही. भाकरी वगैरे असली की आमच्या सगळेच खातात, शिळी जरी भाकर असली तर. आणि माझ्या पोराला तर शिळी भाकर लय आवडते. मग 1 भाकर आहे, म्हणलं 1 टाकावी मिस्टरांपुरती, पुरीवांच्या वडिलांपुरती. त्याच्यामुळं मग 1 भाकर करते आणि भरीत करते थोडं बारक्या पोरीसाठी. ती काय वांग्याची भाजी पातळ अशी खात नाही, कोणतीच पातळ भाजी खात नाही. त्यासाठी आपलं 2 वांग्याचं भरीत करायचं, मग ती खाती चांगलं. मग तिला ते आवडतं खूप. भरीत म्हणजे आपलं असं गॅसवर वगैरे भाजून नाही करत मी, डायरेक्ट तेलात परतते आणि ते करते. मग ते चांगलं पण लागतं, नाही का. आपलं गॅसवर भाजलेलं नाही चांगलं लागत. तर चूल नाही, आता गावाकडं तसं चुलीत भाजून पहिली माझी आई करायची, पण आता चुली काय कुठं राहिल्याच नाही त्या. आणि गॅसवर भाजून केलेलं चांगलं नसतं, डायरेक्ट भाजलेलं. त्याच्यामुळे आपलं तव्यातच परतून घ्यायचं. बघा येतं का पोरावांचा आवाज? इथं असलाच आवाज आहे बघा. लय पोरं क्रिकेट खेळते, ती लय वैताग देते. सारखं बॉल फ्रीजला लागल, कशाला नाही कशाला चालूच असतंय. वॉशिंग मशीन बाहेर ठेवली या, त्याला तरी लागल, नाही तर डायरेक्ट घरात बॉल येतोय. पण आता इथं सोसायटीमध्ये कसं आहे ना, आया काही घराच्या बाहेर पडत नाही. कुणाकडे तक्रार करावी, कुणाकडंच नाही. आपल्या पोरावांना थोडंफार वाटायचं आणि गप बसायचं. काय करणार, असंच असतं सोसायटीमध्ये. आई वडील जॉबला वगैरे जाणारे असतात, मुलं आपल्या घरी खेळतात कुठं पण, मग काय पण आजकालच्या मुलांना दुसरे कोणतेच खेळ येत नाहीत, फक्त क्रिकेट शिवाय दुसरा खेळच नाही मुलांच्या आताच्या घरात. पहिलं कसं आपण लंगडी खेळायचो, सुरपारुंबा खेळायचो. त्याच्यानंतर तुम्हाला सांगते, काय ते आग लागली पळा इथं थांबा काय पाहिजे, नदी पाणी, काय लोखंड पाणी पहिलेलं आम्ही खेळायचो. संध्याकाळ झाली की मग लोखंड पाणी खेळायचो. हे आमचे खेळच असायचे. किंवा काचा, गजग. पण आताचे पोरं नुसते क्रिकेट, आणि पोरी तर घराच्या बाहेरच नसतात बघा. आणि जरी असल्या तरी काय आपलं सायकल खेळ, कुठं काय खेळ, पहिल्यासारखं नाहीच आता. वातावरण पण सुरक्षित नाही पोरींसाठी, त्याच्यामुळे लहान पोरी पण जास्त खेळायला दिसत नाही. पोरच असतात तेवढी बाहेर असं. आणि जरी घरात बसवली लेकरं की घरामध्ये मोबाईल आणि टीव्ही, ह्याच्याशिवाय काही कामच नाही. उजळलं की मोबाईल, संध्याकाळी पण मोबाईल, अशा आताच्या पोरावांचे खेळ आहे. आपला टाइम चांगला होता, आपल्याला खेळायला भेटत होतं, बिनधास्त बाहेर फिरायला भेटत होतं. मेन म्हणजे बाहेर जाऊन उड्या मारायला, बरोबर आहे का नाही. पण आताच्या मुलांचं तसं नाही. उठलं की क्रिकेट खेळा, नाही तर मोबाईल बघा. आता भाकर टाकली बघा, 2 चपात्या केल्या.
तुमचं झालं का जेवण वगैरे? तर जेवण करा, लवकर जेवण करत जावा, नाहीतर माझ्यासारखी तब्येत होती बघा. मग वजन कमी करताच येत नाही काही केल्याने. त्याच्यामुळं टायमाला जेवण करत जावं. आता हे का भाकर एकच करायची होती फक्त. चला बाय.